शास्ते अध्याय 3. इस्रायलापैकी ज्यांना कनान देशातील लढायांचा अनुभव नव्हता त्यांना कसास लावण्यासाठी आणि इस्रायल लोकांच्या पिढ्यांपैकी ज्यांना युद्धाचा पूर्वीचा मुळीच अनुभव नव्हता त्यांना तिचा अनुभव तरी घडावा व युद्धकलेचे शिक्षण मिळावे म्हणून परमेश्वराने जी राष्ट्रे राहू दिली ती ही: पलिष्ट्यांचे 5 सरदार आणि सर्व कनानी, सिदोनी आणि बाल हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या खिंडीपर्यंत लबानोन पर्वतात राहणारे हिव्वी. परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्रायलांच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही ह्याची परीक्षा त्यांच्याकरवी घेण्याकरिता परमेश्वराने त्यांना मागे ठेवले होते. अशा प्रकारे इस्रायल लोक कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबुसी ह्यांच्यामध्ये राहू लागले. ते त्यांच्या मुलींशी विवाह करू लागले, आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ लागले आणि त्यांच्या देवांची सेवा करू लागले. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले. आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बाल व अशेरा ह्या मूर्तींची सेवा करू लागले. म्हणून इस्रायलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्यांना अराम नहराईमाचा राजा कुशन रिशाथईम ह्याच्या हाती दिले आणि इस्रायल लोकांनी 8 वर्षेपर्यंत कुशन रिशाथईम ह्याचे दास्य केले. इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याला सोडविणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली. त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व तो इस्रायलाचा शास्ता झाला. तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले. त्यानंतर 40 वर्षे देशाला स्वास्थ्य लाभले. मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला. पुन्हा इस्रायल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करू लागले. त्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले म्हणून परमेश्वराने मोवाबाचा राजा एग्लोन ह्याचे इस्रायलावर वर्चस्व स्थापले. तेव्हा त्याने अम्मोनी व अमालेकी ह्यांना आपल्याबरोबर घेऊन इस्रायलावर चाल केली आणि त्यांना पराभूत करून खजुरीचे नगर हस्तगत केले. म्हणून इस्रायल लोकांनी मोवाबाचा राजा एग्लोन ह्याचे 18 वर्षे दास्य केले. मग इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने गेराचा मुलगा एहूद ह्याला त्यांना सोडविणारा म्हणून उभे केले. तो बन्यामिनी असून डावरा होता. त्याच्या हस्ते इस्रायल लोकांनी मोवाबाचा राजा एग्लोन ह्याला नजराणा पाठविला. एहूदने हातभर लांब दुधारी तलवार आपल्यासाठी बनवून आपल्या कपड्याखाली उजव्या बाजूला लटकावली. त्याने मोवाबाचा राजा एग्लोन ह्याच्यापुढे नजराणा सादर केला. एग्लोन हा फार लठ्ठ होता. नजराणा दिल्यानंतर त्याने नजराणा घेऊन आलेल्या लोकांची रवानगी केली. पण गिलगाल जवळील पाषाण मूर्तीपर्यंत गेल्यावर एहूद स्वतः परत येऊन म्हणाला, महाराज, मला आपल्याला काही गुप्त गोष्ट सांगायची आहे. राजा म्हणाला, गप्प रहा. तेव्हा त्याच्याजवळ उभे असलेले सगळे लोक बाहेर गेले. एहूद त्याच्यापाशी आला. त्या समयी तो हवेशीर माडीवर एकटा बसला होता. एहूद त्याला म्हणाला, मी आपणासाठी देवाचा संदेश आणला आहे. तेव्हा तो आसनावरून उठला. मग एहुदाने आपल्या डाव्या हाताने उजव्या मांडीवरील तलवार उपसून त्याच्या पोटात खुपसली. पात्याबरोबर मूठही आत गेली आणि चरबीत रुतून बसली. त्याने त्याच्या पोटातून तलवार काढली नाही, ती पार्श्वभागी निघाली होती. मग बाहेर देवडीवर जाऊन एहुदाने माडीचे दरवाजे लावून कुलूप लावले. तो निघून गेल्यावर हुजरे येऊन पाहतात तो माडीचे दरवाजे बंद असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांना वाटले की तो आपल्या हवेशीर खोलीच्या संडासात गेला असेल. ते वाट पाहून पाहून थकले. तो माडीचे दरवाजे उघडीत नाही असे पाहून त्यांनी किल्ली घेऊन ते उघडले आणि पाहतात तो त्यांचा स्वामी मरून भूमीवर पडला होता. ते वाट पाहत होते. तेवढ्या अवकाशात एहूद पळून पाषाण मूर्तीच्या पलीकडे सईरा येथे येऊन पोहोचला. तेथे गेल्यावर त्याने एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले. तेव्हा त्याच्याबरोबर इस्रायल लोक डोंगराळ प्रदेशातून उतरले आणि तो त्यांच्या पुढे चालला. तो त्यांना म्हणाला, माझ्या पाठोपाठ या, कारण परमेश्वराने तुमचे मोवाबी शत्रू तुमच्या हाती दिले आहेत. तेव्हा त्यांनी त्याच्या पाठोपाठ जाऊन मोवाब देशाजवळचे यार्देनेचे उतार रोखून धरले आणि कोणालाही पार जाऊ दिले नाही. त्या समयी त्यांनी मोवाब्यांचे सुमारे 10,000 लोक मारले. ते सर्व धिप्पाड व शूरवीर होते. त्यांच्यातला कोणीही बचावला नाही.
अशा प्रकारे मोवाब त्या दिवशी इस्रायलाच्या काबूत आला. ह्यानंतर देशाला 80 वर्षे स्वास्थ्य लाभले. एहूद नंतर अनाथाचा मुलगा शमगार हा पुढे आला. त्याने 600 पलिष्ट्यांना बैलाच्या पराणीने जीवे मारले. अशा प्रकारे त्यानेही इस्रायलाची सुटका केली.